सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊ आपल्या एकविरा आईचं आणि समोर याची मस्त ठेवलेली आहे ती पण बनवून ठेवल्यात फेस्टो आणि फुल भरलाय फेस्ट वेगळ्या गोष्टी मॅरिनेट करून ठेवल्यात डायरेक्ट चिंबोरा असं जिवंतच टांगवलाय जामच मोठा पापलेट आहे बघा याला पासावर टांगवलंय तुम्हाला असं वाटत असेल पण असं काय नाही चिंबोऱ्या भरल्या चिंबोऱ्या नाकवा नाकवीन बघताय मस्त दोघाही लुक एकदम भारी गेलाय इकडे बघताय इकडे सगळे प्लेट्स ठेवले म्हणजे शेवण हे चिंबोऱ्या आयुष्य सुंदर आहे फक्त ही किरकिर आहे ना ही मावऱ्याची ही आयुष्य असणार आहे रावस तंदुरी इकडे पापलेट तंदुरी स्पेशल बांबुके बोंबील यंदाचं आमचं पहिलं वर्ष आहे या स्टॉलचं तुम्ही नक्की या उद्याचा लास्टचा दिवस आहे आमच्या फेस्टिवलचा तर चला मंडळी बघताय आगरी कोळी महोत्सव सी फूड फेस्टिवल उल्वेनोड सी फूड फेस्टिवल आजचा तिसरा दिवस आणि आपण जातोय आतमध्ये पण आतमध्ये एंटर करतोय आणि समोर याची मस्त ठेवलेली आहे बघताय मस्त याच ठेवलेली आहे या साईडला बघताय होड्या मस्त सजवून ठेवल्यात पाग लावलाय बघताय मस्त बोटी पण बनवून ठेवल्यात आणि या बहुतेक गव्हांच्याच बोटी असतील कारखान्यातल्या या साईडला पालणे वगैरे असणार आहेत एंटरटेनमेंट फुल तरी सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊ आपल्या एकविरा आईचं मस्त बनवलं बघा एकविरा आईचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर जाऊ आपण फेस्टिवलच्या आतमध्ये एकविरा माते की जय तर हा असणार आहे उल्वेनोड सी फूड फेस्टिवल तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो ते म्हणजे उल्वेनोड सी फूड फेस्टिवलला आणि सी फूड फेस्टिवलच्या गेटवर सी फूड फेस्टिवलची सी फूड फेस्टिवल आणि फुल भरलाय फेस्टिवल फुल भरलाय आनंद आणि त्याचबरोबर उत्साह आजचा तिसरा दिवस पण क्राऊड एकदम फुल आहे नेक्स्ट परफॉर्मन्स स्टेजवर पंडित सरांचा आवाज येत आहे इच्छा हॅलो एव्हरीबडी हॅलो हॅलो एव्हरीबडी स्वीटी पण आलेली इकडं स्वीटी काय फेस्टिवलला आली एन्जॉय केलंस का नाही काय खालास का नाही जस्ट आलीस का अरे अरे पंडित दादा पण आहे दादा काय बोलतो तर प्रणित दादा पण आहे पण दादा काय बोलशील उल्वेनोड फेस्टिवल बद्दल थोडक्यात काय बोलायची गरज नाही सगळी काय अरेंजमेंट आहे आणि जे स्टॉल लावलेत ते आपल्याकडचेच नाही सर्वकडचे आहेत आणि लांबून लांबून मंडळी येऊन आपल्या स्वाद घेतात आपल्या कोळी जेवणाचा ते बघून एकदम भारी वाटते तर खूप शुभेच्छा देईन मी आपल्या सी फूड फेस्टिवलला धन्यवाद थँक्यू बाबा थँक्यू आणि सोबत गणेश असणार आहे गणेश स्वतः पॉडकास्ट घेतो भरपूर मोठमोठ्या सेलिब्रिटींचा गणेश काय बोलशील फेस्टिवल बद्दल फेस्टिवल एक नंबर आहे आपल्याला जसं वर्सोव्याला जातो ते आपल्याकडचा फेस्टिवल इथं तयार करून दिलाय तर नक्की या सर्वांनी आणि विजिट थँक्यू एन्जॉय करा फेस्टिवल आम्ही पण एन्जॉय करतो इकडे बघा मस्त हिने काय घेतलं काय खाते रे काय खाते या ठिकाणी फ्रेंच फ्राईज मोमोज कोणी संपवले परफॉर्मन्स होता आवडला असेल सर्वांनी जोरदार टाळ्या प्रतिसाद द्यायचा गाराफूल एलिफंटा याच उरणमध्ये येतो आणि अगदी उरणच्या मस्त आहे ना फ्रेंच फ्राईज खायला बसली लेडी आहे हा काय इथेच त्रिमूर्तीची जी उरणची ओळख मला दे ना आपण जो उल्लेख घेतला करेल, जो विश्वाची निर्मिती करतोय तो ब्रह्म पालन करतोय तो विष्णू आणि या विश्वाचा विनाश तर बघता या साईडला आज असणार आहे ना खरं तर स्टेजवर आज तुमच्यासाठी सादर केला कॉम्पिटिशन आहे डान्स कॉम्पिटिशन असणार आहे आज आणि गर्दी पण भरपूर आहे डान्स कॉम्पिटिशन साठी तर आपण आता जाणार आहोत ना आपण पहिला सीफूडचे जे स्टॉल आहेत ते सीफूड स्टॉल एक्सप्लोर करणार आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकीचा फेस्टिवल दाखवणार मंडळी बघता या साईडला पूर्ण असणार आहेत ते सीफूडचे स्टॉल काय भाई काय आनंद घेताय की नाही पूर्ण सीफूड स्टॉल हे सगळे बघताय तुम्ही या साईडला आणि या स्टॉलवर काय काय असणार आहे जे भाव काय काय असणार आहेत ते आपण बघणार आहोत चला एक एक करून मी तुम्हाला सगळे स्टॉल दाखवतो तर बघता या साईडला पूर्ण स्टॉल आहे आणि स्टॉल मध्ये बनवायचं काम सुद्धा आतमध्ये चालू आहे भरपूर काही गोष्टी आहेत म्हणजे पापलेट आहे सुरमई तुम्हाला बघताय वेगळ्या गोष्टी मॅरिनेट करून ठेवल्यात पापलेट सुरमई मॅरिनेट करून ठेवलेत कुठे नाकवीन असणार आहे इथं नाकवा भरपूर काय तुम्हाला इथे ग्रेव्ही पण बघायला भेटते भरपूर टाईपची ग्रेव्ही आहे आपल्याकडे आहे चिकन ग्रेव्ही मटन ग्रेव्ही सुरमई कढी हे काय सुरमई कढी सुरमईकडे कुठे घ्या वरती आतमध्ये तिथं डायरेक्ट तुम्हाला जागेवरच बनवून भेटेल उद्याचा एक दिवस तुमच्या तुम्ही येऊ शकता
चला आपण मस्त एक एक करून सगळे स्टॉल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी तुम्ही जर ऑनलाईन सी फूड मागवत असाल तर बघा ही तुमच्यासाठी स्पेशल पॅम्पलेट आहे. याच्यावर जो नंबर दिसते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी अवेलेबल आहेत. इन्क्वायरी करा आणि नक्की मागू शकता तुम्ही घर बसल्या डिलिव्हरी होते ना. ओके तर नक्की बघा याच्यावर नंबर आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट नक्की करा. शुभम डान्स इकडे पण असणार आहेत पण ते काय बोलतात पोटॅटो टेस्टर फ्राईज वगैरे असणार आहे. तर नॉर्मली तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, मी फक्त सी फूडच जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडे मस्त बांगडा मॅरिनेट ठेवलेत, मांदेले आहेत, तिकडं पापलेट आहे, फ्राय होतोय आणि या साईडला डायरेक्ट सगळ्या प्लेट्स आहेत. म्हणजे यांच्याकडे काय काय भेटू शकते त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. सुरमई, पापलेट, मांदेली, कोळंबी, बोंबील आणि ग्रेव्ही कुठे कुठे असणार आहे ते सगळे आहेत. मटण आहे यांच्याकडं, चिकन, वजडी, कोंबडी वडे, चिंबोरी, चिकन कलेजी आणि तुम्हाला इथं जागेवरच बनवून भेटणार आहे. जागेवर ग्रेव्हीमध्ये पण भरपूर आयटम आहेत. थालीज, वेगवेगळ्या प्रकारच्या थालीज आहेत त्यांच्याकडं. बघताय भरपूर वेगवेगळ्या थालीज आहेत. मग चिकनच्या, कोळंबीच्या, फिशच्या थालीज आहेत त्यांच्याकडं. इथं एक फॅमिली बसली आहे आणि सी फूडचा आनंद घेत आहेत. काय बोलताय, काय कसं कशी होती? मस्त आहे, टेस्ट मस्त आहे, एरिया मस्त आहे, फूड सी फूड मस्त आहे, चांगलं आहे आपल्याकडे. कसं आहे, पहिला वर्ष आहे अजून त्या तुम्हाला भारी भारी गोष्टी बघायला भेटतील. तुम्हाला कसं वाटलं? मस्त भारी जय आग्रे कोल्ही. चला ठीक आहे, चला म्हणजे रिव्ह्यू पण गरजेचे असतात. करा तुम्ही, एन्जॉय करा. आम्ही फेस्टिवल फिरतोय. ही बघा ही पण आलेली आहे छोटी. ओय तुम्ही काय घालास? ओय काय घालास? काय घालास? चला आपण मस्त फेस्टिवल फिरू. आपला नागवा बघा मस्त सजला आहे आणि एका साईडला आनंद घेतोय आपल्या या गाड्यांचा आणि इकडे या साईडला फेस्टिवलच्या आमच्या नागविणी सगळे दिसत आहेत. नागविणी काय आहे आपल्याकडं बघताय. यांचा इथे डेकोरेशन भारी केलं यांनी. सुरमई पापलेट तर आहेत, सगळ्या स्टॉलवर आहेत. तुम्हाला भरपूर गोष्टी इथे बघायला पण भेटणार आहेत, सगळे डिश आहेत. उद्या काय भेटणार आहे? उद्या स्पेशल काय असणार? उद्या शेवट उद्या भेटा सुरमई, बांगडा, मांदेली, परत चिकन, मटन, पापलेट. मेन म्हणजे उद्या सगळ्या गोष्टी भेटणार. उद्या शेवटचा दिवस आहे, क्राऊड असणार आहे, त्याच्यामुळे उद्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. तर पाहिजे असेल तर नक्की येऊ शकता. इथं बघता यांनी डेकोरेट मस्त केलाय आणि इथं मेन म्हणजे यांच्याकडे मसाले वगैरे आहेत. बोट मस्त सजवलेले, एकदम भारी बोट सजवलेली आहे. बघताय एकदम व्यवस्थित बोट सजवलेली आहे. एक वेळ आईची तस्वीर आहे याच्यामध्ये. त्यांचा आयटम भारी आपल्याला वाटलं बघ. डायरेक्ट चिमोरा असं जिवंतच टांगवलाय. हाय 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 तर डायरेक्ट चिमोराला फाशी दिली आहे इथं. बघताय आतमध्ये या इकडे 2-2 चिंबोऱ्या बघ घेऊन. चिंबोऱ्या पाहिजे यांच्याकडे. चिंबोऱ्या स्पेशल आहेत, चिंबोऱ्या आणि डिश पण तुम्हाला बघताय. कोळंबी, बांगडा, सुरमई, माकली, वेगवेगळे सगळे डिश आहेत इथं. किमा पाव पण यांच्याकडं. उद्या व्हेजच्या लोकांसाठी व्हेज पण आहे. उद्या तुम्ही या गोष्टींचा आनंद मजेशीर घेऊ शकता. उद्या बुधवार असणार. थाळी रेडी करून मिळेल आपल्याकडे. तुम्ही फक्त फिश सिलेक्ट करा, थाळी लगेच रेडी आहे. बांगडा स्पेशल आहे यांच्याकडं. तर उद्या तुम्ही या गोष्टींचा आनंद मस्त घेऊ शकता. उद्या बुधवार आहे. स्टॉल नंबर 6 करंजा सी फूड. कडक बघा बांगडा कसा उडतोय. तर चला आपण बाकीचे स्टॉल करूया. हे बघ इकडे बघा. नाच आता नाच. वा 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 वा. इकडं यांच्याकडे बघताय मस्त मोठा पापलेट आहे. जामच मोठा पापलेट आहे बघा. पापलेटला फ्राय करण्याचं काम केलंय. नॉर्मली इकडे तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचे असतात. म्हणजे बांगडा वगैरे, सुरमई वगैरे रेडी आहेत. तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला भेटेल आणि मस्त माऊली सीफूड पापलेटचा मोठा दिसला. चला शंकर नागवा सी फूड स्टॉल बघता. शंकर नागवा सी फूड स्टॉल आणि आपण आलो शंकर नागवा सी फूड स्टॉल आणि शंकर नागवा सी फूड स्टॉलचा ओनर स्वतः ओम. काय काय आपल्याकडं यो बघता. याला पासावर टांगवलंय. तुम्हाला असं वाटत असेल पण असं काय नाही. तो डिस्प्ले साठी ठेवलाय. रावस पण आहे आणि मेन इथली मेन असणार ती म्हणजे चिंबोऱ्या, भरल्या चिंबोऱ्या आणि आपली नाखवा आणि नाखवीन. नाखवीन बघताय मस्त. दोघाही लुक एकदम भारी गेलाय. भारी लुक मध्ये दोघ जण आहेत. काय बोलतो नाखवा, काय बोलशील तू सांग. गणेश कोले आले, त्यांच्या आमच्या फेस्टिवल मध्ये हार्दिक अभिनंदन आणि फेस्टिवल आनंद वाटते आम्हाला. आणि
रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त हा गणेश विसर्जन मंडळ यांनी ठेवला हा उत्साह आहे आणि या उत्साहामध्ये सामील झालेल्या सर्व भाविकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा डबल फेस्टिवल मोठा होईल हे आम्ही विनंती करतो का सर्वांनी या आणि आमच्या फेस्टिवलमध्ये सहभाग व्हा. धन्यवाद गणेशजी. बघताय म्हणजे जरी पहिला वर्ष असला तरी हे नका करू, उद्या तुम्हाला अजून पाहिजे त्या पद्धतीचा सीफूड खायला भेटणार आहे. पुढच्या वर्षी तर धमालच असणार आहे, पण उद्या तुम्हाला उद्याचा दिवस बाकी आहे तुमच्यासाठी. उद्या तुम्हाला भारी भारी सीफूड खायला भेटणार. तर आजचा काही सीफूड आहेत ते मी तुम्हाला आजचे सीफूड दाखवतो. या शंकर नाका स्टॉल मधले बघा आणि या सीफूडचा आनंद घ्या. इकडे बघता, इकडे सगळे प्लेट्स ठेवले आहेत. काका आपल्याकडं काका वगैरे आहेत. काय खात तुम्ही? पापलेट एकदम छान पहिला वर्ष आहे, कसं वाटतं फेस्टिवल? छान आहे, छान एकदम छान जरी पहिला वर्ष असला तरी त्यांनी मस्त ऑर्गनाइज केलाय. तुम्हाला मच्छी कशी वाटली? मच्छी इकडची एकदम एकदम म्हणजे एकदम छान छान नक्कीच. मग उद्या येणार की नाही? उद्या पण आहे. येणार की उद्या आता जितके एन्जॉय. तिकडे नाखवीन बघताय, आमची नाखवीन मस्त सजून आली, कडक एकदम सजून आली नाखवीन. नाखवीन इथं फ्राय करण्याचं काम करते. बोंबील बनवते, बोंबील कुरकुरीत बोंबील. या बाकीच्या नाखविनी भाकरी उचतात, भाकरी बनवतात. इकडे बघताय म्हणजे जवळा पण आहे, रावस आहे आणि इकडे भाकरीची खोळी घेतली बघा. वारा आता 11 वाजला आणि भाकरीची खोळी घेतली कारण क्राऊड आहे, भरपूर क्राऊड आहे. तर ही आपली महत्वाची माणसं आहेत सगळ्यांचा. आणि काय काय बनवता तुम्ही? बाई एक व्हर्जिन मोजिटो बनव. स्पेशल सोय असणार इथं मोजिटोची. बघा तो माणूस आमच्या ग्रुपचाच माणूस आहे आणि तोच आपला बनवून देतो. तुम्ही सानू बघता, एकदम भारी, एकदम नटून आली. सानू कशी स्वतः एक क्रिएटिव्ह आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तिने तूने डिझाईन केल्यास ना. खतरनाक डिझायनर आहे ती. स्वतः सगळ्या या गोष्टी अशा. एक पापलेट आहे एक म्हणजे तुम्हाला सांगते या साईडचा खापरी पापलेट आहे आणि या साईडचा नॉर्मल पापलेट आहे. बनवलाय तिने ते स्वतःने बनवलेलं आहे. काय सांगू, काय तू करते म्हणजे? फॅशन डिझायनर आहे. बघला फॅशन डिझायनर आहे आणि हे तुम्हाला दिसतात ना म्हणजे शेवंड, हे चिंबोर आहे किंवा ज्या टी शर्ट वर वगैरे वर्क करतात ना ती एवढ्या भारी भारी करते ना, जबरदस्त. तुम्हाला नॉर्मली ओमच्या वगैरे टी शर्ट वर प्रिंट दिसत असतील, त्या सानूनेच केलेले असतात, भारी करते एकदम. तर काय बोलशील सानू फेस्टिवल बद्दल? यंदाचं आमचं पहिलं वर्ष आहे या स्टॉलचं आणि या सगळ्या उत्सवचं. तर तुम्ही नक्की या. उद्याचा लास्टचा दिवस आहे आमच्या फेस्टिवलचा, उल्वे सी फूड फेस्टिवल. याला नक्की विजिट द्या. प्लीज आम्हाला सपोर्ट करा. एवढा मोठा केलंय आम्ही, पण पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा करणार. हे पहिलं वर्ष आहे आमचं. एवढं पहिली वर्ष तुम्ही बघू शकता कसं केलंय. पुढच्या वर्षी नक्की याच्यापेक्षा मोठं करणार. तिने स्पेशल बनवून दिलाय, बघू आता कसा बनलाय. नवरंग डान्स अकॅडमी मुंबई. बघताय हे बघता, आयुष्य सुंदर आहे, फक्त ही किरकिर आहे ना ही मावऱ्याची, ही आयुष्य नसली पाहिजे. हा मावऱ्याची किरकिर पाहिजे फक्त ना. हा स्टॉलची खासियत तुम्हाला सांगते, स्टॉल मस्त डेकोरेट केला एकदम. बघताय तुम्ही झाला आहे आणि भरपूर मासं लागलं झालेला मीन म्हणजे सुरमई, चिंबोर, जितारी, करपाली सगळाच लागलाय. याचाच काम असेल यो, रोजचा त्याचा तोच काम आहे. गपचूक गपचूक जातंय बरोबर, काम 25 करून येते. हा वर्सोवरून आलेला स्टॉल, डायरेक्ट वर्सोवा सीफूड फेस्टिवल बोलल्यानंतर, वर्सोवा सीफूड बोलल्यानंतर फेस्टिवलचा बाप. आणि आमच्या इथे कलाकार सुद्धा आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. मोठ्या तो आहेत समजा. काय बोलतात? नाही बाबा, ड्युटी होती त्याच्यामुळे मी आलो नाही. काय बोलशील फेस्टिवल बद्दल? छोटासा आमचा फेस्टिवल भेटला होता तर छोटासा फेस्टिवल खूप मोठा झालं. पहिला वर्ष आहे आमचा. एवढं मोठं आता सेलिब्रिटी आलेलं आपल्याकडे, अजून किती मोठा पाहिजे. तर बघता ही आमची वर्सोवाची गँग आहे आणि तंदुरी डायरेक्ट बघता रावस असणार आहे, रावस तंदुरी. इकडं पापलेट तंदुरी आणि वर्सोवा फेस्टिवलची स्पेशालिटी असते तंदुरी. आणि ही सुरमईची तुकडी बघता एकदम जबरदस्त. या साईडला काय होतंय? बोंबील.
बांबुके नाही ना, बांबूचे तिकडे आहेत. हे बघा ते वर्सोवाचे स्पेशल बांबुके बोंबील, वर्षान बांबुके बोंबील. आणि इकडं घरी शिंपल्या पण दिसतात तुम्हाला इथं. हा, तर ती त्यांची स्पेशलिटी आहे वर्सोवाची बांबुकी बोंबील. आणि मी दरवर्षी वर्सोवा कव्हर करते मला माहिती आहे. आणि यांचे सगळ्यांचे स्टॉल नॉर्मली मला माहिती आहेत. या तुकड्या बघताय तुम्ही, एकदम जबरदस्त मोठ्या मोठ्या तुकड्या आहेत सुरमईच्या. शिंबोरा. तर शेवटी आपली मंडळी कुठेतरी बसली बाबा. बाई काय फुल सोय आहे टेबलवर बघताय. बाई फुल सोय आहे. चालू दे मस्त एक पापड घेतलाय बघताय, भरलेला घेतला चालू चालू दे. तर इकडं आपला स्टॉल असणार आहे. काय आहे इथे गपचूप गपचूप काय चालवलं? चिंबोर लॉलीपॉप खाते खरं लॉलीपॉप कोणतं हे कुठं आहे? स्टॉल कुठं आहे? स्टॉल आणलाय इकडं स्टेजवर आहे ना. स्टेजवर मस्त भारी भारी परफॉर्मन्स आहेत, भारी भारी परफॉर्मन्स चालू आहेत. कारण कॉम्पिटिशन आहे पण आपण दाखवू नाही शकत कारण ते म्युझिकचा कॉपीराइट लागू शकतंय. पब्लिक बघताय, भरपूर पब्लिक आहे. पहिलाच वर्ष आणि पहिल्याच वर्ष बघताय धमाल पब्लिक. काय हा बघतो तू लाचतस का मावरी? लेट आली काय कांड झालता? काय केला? डायरेक्ट टायर सुटला. असं केलास तरी काय पराक्रम? टायर फुटाला? बिल्ली बिल्ली मारे होतास का काय रातचे? नक्की पोर होती का भूतील होती? रातचे काय पोर येतात? जजच्या कमेंट म्हणा जाम आवरल्या चालू आहे. गदब बेजती आहे ही फक्त हसाची मजा येते. झालं तो व्हिडिओ? बिचाराचा कॅमेरामॅन म्हणून ठेवलाय नाही भेटलो गोष्टी सांगते तो उभार बघा. चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन म्हणजे सेकंदाला बदलतात ते बघ. गाईज 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 प्लीज सबस्क्राईब सायलेंट परी ब्लॉग्स. आपण आपली सर्व ट्रॅक त्याच्यानंतर बाकी सर्व हा तो जाम देतात चल येते. स्वतः आशिष आपले जुळक मित्र यांचं आगमन झालं इथं. आशिषचा आपण बघत मी बेलपाडकर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा ना. आम्हाला युट्यूब वरून पक्का पैसे. आपला स्टॉल काय? आपला स्टॉल आहे. हे बघा येत आहे उद्याचा दिवस. तर उद्या आशिषचा स्टॉल असणार आहे इथं बघताय. मस्त फुल मेजवानी आहे आणि एकदम व्यवस्थित पद्धतशीर घेतलेला आहे सगळा. आज जरा आम्ही लेट झालो त्याच्यामुळे सगळा खपलाय. तुम्हाला उद्या पाहिजे त्या गोष्टी एकदम इझिली भेटून जातील. भरपूर काय व्हरायटीज आहे त्यांच्याकडे, भरपूर म्हणजे पापलेट सुरमईपासून तो सगळा मावरा भेटून मावरा सगळा आहे, गावठी आयटम सगळ्यात, थाली पण आहेत, भरपूर काय गोष्टी आहेत. या उद्याच्या सीफूडचा आनंद काय करून. बुधवार आहे, उद्या खावाचा दिवस आहे, फुल मजा येणार आहे, फुल धमाल येणार आहे उद्याचा दिवस. कुर्ल्या आम्ही फक्त गणेशकडनं घेतो. कुर्ल्या पण यांच्याकडे सध्या नाही आहेत. माझी कशी जाऊ दे. काय बोलतोय? बरा आहेस ना? कसं वाटलं तुला? पहिला वर्ष आहे फेस्टिवलचा, पण कसा वाटला फेस्टिवल? चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे आणि क्राऊडचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. असंच आपली संस्कृती जपत राहा. आगरी कोली लोकांनी सगळ्यांनी एकत्र आला पाहिजे, आपली संस्कृती फॉलो केली पाहिजे, संस्कृती टिकवली पाहिजे जास्त ते महत्वाचं आहे. तर चला बघूया आपण अजून काय बघायला भेटते आपल्या या फेस्टिवल मध्ये. तुम्ही फक्त आनंद घ्या आपल्या या फेस्टिवलच्या व्हिडिओचा. इथला तुम्ही उल्वे नूट सी फूड फेस्टिवल पहिला वर्ष आहे पण तरी पण धमाका होता, धमाकेदार सी फूड फेस्टिवल होता. कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्त शेअर करा. चला बाय बाय बाय.